पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये विकेट त्यांना पाहायला मिळाली. अजिंक्य खैरे बाद झालेत. पहिला चेंडू आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. तदनंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये झेल टिपल्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये हरी पाडाळे. या अगोदर 2 सामन्यांमध्ये हिरो ठरलेले खेळाडू हरी पाडाळे पुन्हा एकदा पहिला चेंडू ऑन साइडला मैदानामध्ये विरकवण्याचा प्रयत्न हरी यांचा. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येईल. आतिश कुंभारची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर निश्चितच मोठा जल्लोष न्यू गोल्डन बावधर संघ करताना पाहायला मिळाला. अजिंक्य खैरे एक हाती खऱ्या अर्थानं सामना जिंकवण्याची क्षमता आणि ताकद ठेवणारा खेळाडू. महत्वाचा विकेट आणि तदनंतर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे एक आक्रमक प्रहार, क्लासिकल चौकार, 4 धावा. यावेळेचा चेंडू देखील कट केलाय. पॉइंटला फिल्डर तैनात रॉकी मैदानाच्या आतमध्ये वेगवान फेकी केली, परंतु बॅटर मैदानामध्ये आपल्या घरट्यामध्ये सेफ पोहोचलाय. या चेंडूवरती 1 धाव येईल आणि एका धावेनं संघाचा धपुलक मात्र पुढे जाते. मैदानाच्या आतमध्ये धपुलकावरती धावा आहेत त्या षटक क्रमांक 1 च्या अखेरीस 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बजाते रहना यार. एकोणीस धावा धपुलकावरती मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा यावेळेस देखील परफेक्ट मिडल, वाघाची दहाड, पोडलाय पहाड. हरी पाडाळे आज थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार चौकारांचा बेताज भाषा, नाव आहे हरी पाडाळे षटकार.
25 25 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर अनुप चेंडूच्या मागे आलाय, फेक केली तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येईल. एका धावेनं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 26 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती असताना वैयक्तिक ह्या 26 धावा हरी पाडळे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 8 चेंडू आणि 26 धाव्यांवरती हरी पाडळे खेळत आहेत. यावेळेस देखील खुल्या टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये किरण कुंभार तैनात आहेत. चेंडूला अडवतायत, फेकतायत तोपर्यंत आलेली पुन्हा एकदा एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये. संघाचं स्कोर कार्ड मात्र पुढे घेऊन जाते. धावफलकावरती 27 रन, 27 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आदित्य राजावत जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती बराचसा खर्चिक राहिलाय, तदनंतर थोडंसं कमबॅक जरूर केलंय. हरी पाडाळे या वेळेचा चेंडू परत एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉनमधून फिल्डर थोडासा पुढे आलाय. रॉकी राजावत मैदानाच्या पुढे चेंडू अडवतील, पुन्हा एकदा चेंडू फेकतील तोपर्यंत सिंगल या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा, पुढच्या 3 चेंडूवरती 3 धावा. अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूवरती 15 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 28 धावा ज्या धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी शुभम सुतार बिग हिट केलाय. मुळशीचा बाहुबली शुभम सुतारच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 34 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती. 17च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूंवरती पाहिजे मैदानाच्या आतमध्ये हरी पाडळे आणि शुभम सुतार हे सेट झालेले बॅटर, ही सेट झालेली घातक विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज करेल. 34 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये संघाचे प्रमुख अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी राजावत जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू रॉकी राजावतचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता हरी यांचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट चेंडू येईल. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 27 धावा वैयक्तिक हरी यांच्या बॅटमधून. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड हरी पाडाळे ब्रँडे स्ट्रोक सिक्सर चेरन. धावा त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. परत एकदा यावेळेचा चेंडू देखील ओव्हरपिचचा होता. ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय आतिश कुंभार. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहतो चेंडू पर्यंत आतिश पोहोचलेत. आलेली एक सिंगल धावफलकावरती 41 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर जर पाहिलं तर निश्चितच म्हाळुंगे संघाने 2 सामने खेळलेत, 2ही जिंकलेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये न्यू गोल्डन बावधन या संघानं देखील मैदानामध्ये या अगोदर 2 सामने खेळलेत, 2ही जिंकलेत. दोन्ही संघ समसमान ताकदीचे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळत आहे. शुभम सुतार रिव्हर्स विकेट
केवळ चेंडूला इथे दिशा दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. मनगटाचा पुरेपूर वापर, कला की कला आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषा पार. 4 रन चौकार, 4 धावा. वरती मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम सुतार देखील आक्रमक झालेत. हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतात, तर दुसरा एंड शुभम सुतार देखील थांबायचं नाव घेत नाहीये. ते देखील मैदानाच्या आतमध्ये रंग उधळतायत. धावफलकावरती 47 धावा. रॉकी राजावत यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये वेगीचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू मात्र जागेवरती स्थिरावलाय. मैदानामध्ये डॉट चेंडू शेवटचे आता मात्र 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूया पहिल्या डावामध्ये कशा प्रकारचं आव्हान मैदानामध्ये सेट केलं जाईल. 18 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचे अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती निश्चितच पुढची जबाबदारी सोपवली जाईल. कुठली जबाबदारी स्वीकारण्यासाठी कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या मार्कवरती येईल ते मात्र पाहणं गरजेचं आहे. प्रयत्न तुम्हाला प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय खऱ्या अर्थानं कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द ही आपल्यात हवी असते. त्या जिद्दीनं तुम्हाला आज मैदानावरती लढावं लागणार आहे. पहिल्या 18 चेंडूवरती बनवल्या त्या 47 धावा. शेवटचे 6 चेंडू जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी संघाचे कॅप्टन मैदानामध्ये किरण कुंभार हे गोलंदाजाच्या मार्कवरती येत आहेत. अंतिम षटकाचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो मात्र डॉट आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 47. वैयक्तिक 13 चेंडू आणि 34 धाव्यांची एक दिमागदार खेळी. रामकृष्ण हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. दरम्यानचा यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. फिल्डर थोडासा निश्चितच फॉरवर्ड मध्ये गेलाय. तदनंतर एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येईल. 5 चेंडू 13 धाव्यांवरती शुभम खेळतायत. 14 चेंडू 35 वरती मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे खेळत असताना दरम्यानचा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये रॉकी राजावत वेगानं त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतात. जर्सी क्रमांक 10 परिधान करून निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा मैदानामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आल्यात. किरण कुंभार डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हे गोलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे देखील बेस्ट फिनिशर इन द मुळशी. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक प्रहार आणि यावेळेस मात्र चेंडू करेल हवाई सफर. षटकार 6 धावा. हरी पाडाळे करतायत. अजूनही 2 चेंडू मैदानावर शिल्लक. पाहूया वैयक्तिक 50 पूर्ण आस मैदानावरती निश्चितच हरी पाडाळे करणार का. किरण कुंभार पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा. 4थ्या चेंडूवरती मैदानामध्ये षटकार येताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज किरण तयार पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील बिग हिट केला. फिल्डर फार दूरवरती. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. 59 धावा. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू 45 वरती हरी पाडाळे मैदानामध्ये खेळतायत. शेवटच्या बॉलवरती षटकार येणार का. 50 पूर्ण होणार का. प्रयत्न जोरदार होता परंतु ब्लॉक स्वरूपाचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये किरण यांनी फेकलाय. यॉर्कर साठी त्या ठिकाणी हरी पाडाळे तयार देखील होते. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळेल 1 धाव. एका धावेनं निश्चितच